पुण्यातल्या भावे हायस्कूल जवळ 12 विद्यार्थ्यांना एका कारनं उडवलंय। एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना एका भरधाव कारनं उडवलंय। चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी हे विद्यार्थी आलेले होते आणि एमपीएससीचा अभ्यास करणारे हे विद्यार्थी होते। या विद्यार्थ्यांना कारनं उडवल्याची माहिती आहे। जखमी विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुण्यातल्या भावे शाळेजवळचा हा भीषण अपघात। विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अधिकारी सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मिकी घाई यांच्याकडून। मिकी, कसा नेमका हा अपघात झाला, काय या अपघाताबाबतचे तपशील मिळतात? जर आपण बघितलं तर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात हा सगळा अपघात घडलेला आहे। भावे शाळा या परिसरामध्ये बरेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्या परिसरातच राहतात आणि संध्याकाळच्या वेळी बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी येत असतात। अशीच ती वेळ होती आणि सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी चहा घेत होते आणि ही समोरून गाडी आली। अचानक या गाडी चालकाचं नियंत्रण सुटलं। प्राथमिक माहिती अशी देखील आहे की त्यांनी ड्रिंक केलं असावं अशी देखील पुणे पोलिसांनी या ठिकाणी आता अंदाज व्यक्त केलेला आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। जवळपास 12 विद्यार्थ्यांना त्यांनी त्या ठिकाणी धडक दिलेली आहे। यामध्ये ते सगळेजण जखमी झालेले आहेत। जवळच्या रुग्णालयाला या सगळ्या विद्यार्थ्यांना 12 विद्यार्थ्यांना नेण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर प्राथमिक उपचार त्या ठिकाणी सध्या सुरू आहे। 2 विद्यार्थी काहीरित्या गंभीररित्या देखील जखमी आहे। मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात अशा पद्धतीने ही जी आपण कार बघतोय ही जोरदार वेगाने त्या ठिकाणी आली आणि जो चालक आहे त्याचं नियंत्रण सुटल्यामुळं अशा पद्धतीने इथं हा मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 12 विद्यार्थी जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चित, धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल।